नमस्कार. जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. जीवनातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे पाणी. पाणी हे जीवन आहे असं म्हटलं जातं. शरीरातील आपल्या सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे पाणी. पुरुषांच्या शरीरामध्ये साधारणतः 65 ते 70% पाणी असतं. महिलांच्या शरीरामध्ये साधारणतः 60 ते 65% पाणी असतं. मानवाच्या पेशीमध्ये 80% पाणी असतं. एवढा शरीरासाठी महत्त्वाचा घटक, पण पाणी कधी प्यावं आणि कसं प्यावं हे जर माहिती नसेल तर गुडघेदुखी, मायग्रेन, केस गळणे, पोटाचे विकार, जेवण न पचणे, आळस, कमजोरी, झोप न येणे, चेहऱ्यावर पिंपल्स येणे, युरिक ऍसिड, व्हेरिकोस वेन यासारखे 40 भयानक रोग होऊ शकतात. फक्त पाणी पिणं कधी प्यावं आणि कसं प्यावं हे जर आपल्याला माहिती नसेल तर आपल्याला हे सर्व आजार होतात. पाणी किती प्यावं, कसं प्यावं हा जर प्रश्न आपण विचारला तर जवळजवळ 93% लोकांना हे पाणी कसं प्यावं हे माहिती नाही. आणि जे 60% उरलेले लोक आहेत ज्यांना माहिती आहे त्यांचं आयुर्मान साधारणतः 100च्या पुढे आहे. म्हणजे ही लोक 100 वर्षापेक्षा जास्त दिवस जगतात. एवढं ह्या पाणी कसं प्यावं याला खूप महत्वाचं स्थान आहे. तर योग्य सवय जर आपण लावली आणि माहिती जर करून घेतली, प्रत्येक ऋतूमध्ये आपण फिट आणि निरोगी राहतो. आपल्याला कुठलाही आजार होत नाही. म्हातारपणी आपले डोळे, हाडे आणि केस पोटाच्या समस्यापासून आपल्याला वाचायचं असेल तर आजच पाणी पिण्याच्या योग्य सवयी लावून घ्यायला हवेत. पाणी किती प्यावं, कसं प्यावं हे आपण आजच माहिती करून घ्यायला हवं. पाणी पिण्याच्या सवयीत योग्य बदल केला तर 1 महिन्यात 5 किलो पर्यंत वजन सुद्धा आपण कमी करू शकतो, तेही कुठल्याही औषधाशिवाय. इतकं हे पाणी पिणं, कसं पिणं याला फार महत्वाचं स्थान आहे. पाणी किती प्यावं हे आपलं वय, आपलं काम आणि ऋतू यावर अवलंबून असतं. जर ऋतू उन्हाळ्यासारखा असेल तर आपल्याला जास्त पाणी प्यावं लागतं. आपलं काम जर जास्त श्रमाचं असेल, शारीरिक श्रमाचं असेल तर आपल्याला जास्त पाणी प्यावं लागतं. साधारणतः आपल्या शरीरामधून घाम, मूत्र आणि श्वासोच्छ्वास याच्यामधून पाणी बाहेर टाकलं जातं. साधारणपणे 2 ते 3 लिटर पाणी रोज आपल्या शरीरामधून बाहेर टाकलं जातं. आणि म्हणून सामान्यपणे पुरुषाने दिवसाला 2 ते 3.5 लिटर पाणी पिलं पाहिजे, तर महिलांनी 2 ते 3 लिटर पाणी रोज प्यावं. आता हे पाणी इतकं महत्वाचं आहे, हे पाणी कधी आणि कसं प्यावं याला फार महत्वाचं स्थान आहे. सकाळी उठल्याबरोबर 1 ग्लास पाणी म्हणजेच 250 ml पाणी आपण प्यावं. हे पाणी आपल्या शरीराला खूप आवश्यक असतं. या पाण्याबरोबर आपल्या तोंडामधली लाळ आपल्या पोटात जाते. आयुर्वेदामध्ये या लाळेला खूप महत्वाचं स्थान आहे. सोन्याच्या भावापेक्षा खूप महागाची आहे असं म्हटलं जातं. कारण या लाळेमुळे आपल्या पोटामध्ये विविध प्रकारचे एन्झाईम्स तयार होतात, जे आपल्या विविध रोगापासून वाचवण्याचं काम करतात. म्हणून सकाळी उठल्यानंतर आपण 1 ग्लास पाणी हळूहळू तोंडात ठेवून प्यावं. ज्यांना कफची समस्या आहे त्यांनी कोमट पाणी प्यावं, परंतु ज्यांना ॲसिडिटीची समस्या आहे त्यांनी कोमट पाणी पिऊ नये. तर रिकाम्या पोटी पाणी पिल्याने शरीराचा कोटा जो असतो आपला तो अतिशय चांगल्या पद्धतीनं साफ होतो. पोट साफ न होण्याच्या समस्येपासून कायमची मुक्ती मिळते. सकाळी नाश्ता झाल्यानंतर 40 मिनिटांनी आपण पाणी प्यायला पाहिजे. नाश्त्याच्या आधी आपण 40 मिनिटं पाणी प्यायला नको. त्याचप्रमाणे दुपारी जेवण्याच्या आधी 40 मिनिटं आणि जेवण झाल्यानंतर 40 मिनिटांनी पाणी प्यायला पाहिजे. जेवण झाल्यानंतर जर आपण लगेच पाणी पिलो तर आपल्या पोटामधलं जे अन्न घटक आहे तो पातळ होतो, गार होतो. आपल्या पोटामध्ये अन्न पचण्यासाठी जसं आपण चुलीवर अन्न शिजवतो त्या पद्धतीने पोटातल्या गरमीमध्ये आपल्या शरीरामध्ये विविध एन्झाईम्स यांच्या सिक्रिशन मधून अन्न पचत असतं. पण जर आपण त्यामध्ये जर पाणी पिलो तर ही क्रिया नीट होत नाही आणि आपल्या पोटामध्ये अन्न कुजलं जातं आणि मग आपल्याला विविध समस्यांना सामोरं जावं लागतं. आपण जर श्रमाचे काम करत असाल तर एकदाच जास्त पाणी पिऊ नये. थोडे करून पाणी प्यावं आणि ते पाणी सुद्धा तोंडात ठेवून प्यायला पाहिजे. म्हणजे तोंडात ठेवायचं, एकदम हळूहळू पाणी प्यायला पाहिजे. आणि एकदाच न पाणी पिता दिवसातून थोडं पाणी प्यायला पाहिजे. लघवी केल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये.
कारण आपण लघवी केल्यानंतर आपले स्नायू जे असतात ते आकुंचन पावलेले असतात आणि आपण जर लगेच पाणी पिलो तर ते प्रसरण पावतात आणि आपल्या शरीराला त्याची हानी होत असते. म्हणून लघवी केल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये. चहा पिल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये, कारण चहा पिल्यानंतर चहा हा गरम असतो आणि आपण जर पाणी पिलो तर आपल्याला टॉन्सिलचा त्रास होऊ शकतो, थायरॉइडचा पण त्रास होऊ शकतो. चहा गरम असतो आणि पाणी गार आणि गरम याचा परिणाम होऊन आपल्या दाताला पण त्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. दुसरी आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे, उभा राहून पाणी कधीही पिऊ नये. बसून पाणी प्यावं. जर तुम्हाला उभा राहून पाणी प्यायची सवय असेल तर तुम्हाला गुडघ्याचा त्रास जो आहे तो 100% होणार आहे. कारण आपल्या गुडघ्यामध्ये सुद्धा, गुडघ्याच्या जॉईंट्समध्ये सुद्धा जो सायनॉइड फ्लुइड असतो तो सुद्धा एक पाण्याचा भाग आहे आणि उभा राहून जर पाणी आपण पित असो तर त्याबरोबर पोटामध्ये गॅस जातात, म्हणजे वायू जातात आणि तो एक पोटामध्ये गॅस तयार होऊन आपल्याला ह्या जॉईंट पेनच्या समस्या निर्माण होऊ शकतात. शिवाय आपण उभा राहून पाणी पित असताना आपल्या तोंडामध्ये जास्त पाणी जातं आणि त्या जास्त पाण्यामुळे सुद्धा आपल्या आंतरनलिकेवर दाब पडतो आणि तो आपल्या शरीराला घातक असतो. म्हणून उभा राहून पाणी पिऊ नये आणि तोंड लावून पाणी प्यावं, वरून पाणी पिऊ नये. एका वेळेला एकच ग्लास पाणी प्यावं. 250 ml पेक्षा जास्त पाणी पिऊ नये. थोड्या वेळाने तुम्ही पाणी प्यायचं आहे. जास्त वेळ एकाच वेळी जास्त पाणी पिऊ नये. त्याने आपल्या पोटामधला pH रक्ताचा तो कंट्रोल होतो आणि मग आपल्याला ऍसिडिटीचा वगैरे त्रास होत नाही. आता कोणाकोणाला अशी सवय असते का फ्रीजचं पाणी पिल्याशिवाय त्यांना जमत नाही, तर थंड पाणी जे आहे ते कधीही पिऊ नये. थंड पाणी तुम्हाला कफची समस्या निर्माण करू शकतं. आता जरी नसेल तरी पुढे चालून तुम्हाला मणक्याचे त्रास आणि जॉईंट म्हणजे गुडघेदुखीचा त्रास हा उद्भवू शकतो. म्हणून जास्त थंड पाणी पिऊ नये. जेवताना जर तुम्हाला गरम पाणी पिता आलं, म्हणजे कोमट पाणी पिता आलं तर उत्तम असतं. जेवताना तुम्ही जर कोरडं जेवत असाल, कोरडं खात असाल तर 2-3 घोट पाणी प्यायला काही हरकत नाही. पण हे जर पाणी कोमट असेल तर पोटामधला जो उष्णता आहे ती कमी होत नाही आणि आपल्याला खाल्लेलं अन्न पचतं. आता ज्यांना हे नियम माहिती आहेत पाणी कसं प्यायचं, ते या सर्व रोगांपासून आपोआप वाचतात ते आणि त्यांना कुठल्याही पद्धतीचा त्रास होत नाही. त्यांची त्वचा ही तुकतुकीत दिसते. म्हातारपणी पण त्यांचे दात हे असतात ते मजबूत दिसतात. केस सुद्धा पांढरे झालेले नसतात आणि त्यांचे हाडं, त्यांचं आरोग्य एकदम ठणठणीत असतात. नवीन व्हिडिओसाठी जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.